बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। जागतिक नेत्यांच्या नवीनतम मान्यता रेटिंग यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अव्वल स्थानावर आहेत। त्यांना सलग तिसऱ्यांदा 76% मान्यता रेटिंग मिळाले आहे। याआधी सप्टेंबर आणि एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या डेटामध्ये पीएम मोदींना 76% रेटिंग मिळालं होतं, तर फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींना 78% मान्यता रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते मानले गेले। ताज्या यादीत मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर 66 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहेत आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बसेट तिसऱ्या स्थानावर आहेत। त्यांना 58% रेटिंग मिळाले। या यादीत ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा 49 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहेत। त्याचवेळी यूएस अध्यक्ष 40% रेटिंगसह 7व्या स्थानावर आहेत, जे मार्चपासून त्यांचे सर्वोच्च रँकिंग आहे। हे सर्वेक्षण अमेरिकन सल्लागार फर्म मॉर्निंग कन्सल्टंटने केले, ज्यामध्ये 22 जागतिक नेत्यांचा समावेश आहे। या सर्वेक्षणासाठी 6 ते 12 सप्टेंबर 2023 पर्यंत डेटा गोळा करण्यात आला, ज्यामध्ये केवळ 18% लोकांनी पीएम मोदींना नापसंती दर्शवली। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे नापसंत रेटिंगमध्ये अव्वल आहेत। त्यांना 58% नापसंती रेटिंग मिळाली आहे। खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाच्या भारतासोबतच्या राजनैतिक मतभेदांचा हा परिणाम असल्याचं मानलं जात आहे। त्याचवेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना 52% नापसंती रेटिंग मिळाली। आम्ही मोठे केलेले नेते आमच्याच विरोधात जात असतील तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही, असा निर्वाणीचा इशारा मराठा आरक्षणाचे रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राजकारण्यांना दिलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार काय करत आहे, हा विषय किती बारकाईनं हाताळत आहे, यावर आमची करडी नजर आहे। 24 डिसेंबरपर्यंत हा विषय मार्गी निघेल असा आम्हाला विश्वास आहे। सरकारने या प्रकरणी चालढकल केली तर मराठा समाज नेत्यांना आपल्या दारालाही शिव देणार नाही। आमच्यासाठी आमच्या लेकरांचे भविष्य महत्त्वाचं आहे। आम्ही 24 डिसेंबरपर्यंत वाट पाहू, त्यानंतर मराठा काय असतो हे आम्ही त्यांना दाखवून देऊ। थोडा धीर धरा, तुम्ही विषय का घेत नाही याकडं आमचं बारीक लक्ष आहे। माझा समाज गरीब असला आणि शेतात राबत असला तरी त्यांची आपण निवडून दिलेली लोक अधिवेशनात कोणती भूमिका घेत आहेत याकडं त्यांचं लक्ष आहे। 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास मराठा समाज काय आहे हे दिसून येईल, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले। 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय हातावेगळा झाला नाही तर या लोकांना आयुष्यात झाला नसेल एवढा मोठा पश्चाताप होईल। आता खेळ थोडा विचित्र झालाय, काय समजायचंय ते समजा। आम्हालाही शेवटी काही मर्यादा आहेत, आमचाही नाईलाज आहे, पण आमचे आंदोलन शांततेचं होणार, असंही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं। राज्य सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्यात येतो, मात्र त्यांच्या परताव्याबाबत नेहमीच आरोप होत आलेत। असाच एक प्रकार समोर आलाय। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी दिलीप राठोड यांना पीक विम्याच्या माध्यमातून 52.99 रुपये परतावा मिळालाय। त्यामुळे उपहासात्मक टीका करत त्यांनी राज्य सरकारकडे दरोडा पडण्याची भीती व्यक्त करत पोलीस संरक्षण मागितलं आहे। याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका करत याबद्दल सरकारचं अभिनंदन केलंय। या संदर्भातील एक पोस्ट वडेट्टीवार यांनी केली आहे। यामध्ये त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात हिवाळी अधिवेशनात सरकारवर आरोप केले होते। तसंच शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी केली होती। तसाच स्थगन प्रस्ताव त्यांनी विधानसभेत मांडला होता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला होता। नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार पहा। शेतकऱ्यांना खोके कमी पडतील इतके रुपये पीक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले, त्यासाठी खोके सरकारचे अभिनंदन करतो। 1 रुपयांच्या प्रीमियममध्ये 52.99 रुपयांचा ऐतिहासिक परतावा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी दिलीप राठोडला सरकारने दिला आहे। महायुती सरकारच्या कृपेने आणि मोदी सरकारच्या गॅरंटीने मिळालेली इतकी मोठी रक्कम बँकेतून नेताना रकमेच्या सुरक्षेसाठी शेतकरी दिलीप राठोडने मागितल्याप्रमाणे सशस्त्र पोलीस सुरक्षा त्याला तातडीने देण्यात यावी। दिलीप राठोड सारखे लाखो शेतकरी राज्यात असून त्या सर्वांना पीक विमा कंपन्यांचे चेक वटवल्यानंतर पोलीस सुरक्षा सरकारला पुरवावी लागेल।
पोलीस यंत्रणेत उपलब्ध असलेले मनुष्यबळ पाहता ते अपुरे पडतील, त्यामुळे सरकारने नवीन भरती सुद्धा तातडीने करून घ्यावी. काँग्रेस खासदार धीरज साहू आणि त्यांचे नातेवाईक आणि मित्र यांच्या झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या 3 राज्यातील 10 ठिकाणांहून प्राप्तिकर विभागाला आत्तापर्यंत 300 कोटींहून अधिक रुपयांची रोकड मिळाली आहे. हा छापा बलदेव साहू आणि ग्रुपशी संबंधित आहे. अमित साहू, रितेश साहू आणि उदय शंकर प्रसाद यांची नावं आहेत. शुक्रवारी तिसऱ्या दिवशी 6 मोठ्या आणि 6 लहान मशीनमधून जप्त केलेल्या रकमेची मोजणी करण्यात आली. हे अजूनही चालू आहे. स्टेट बँकेच्या बोलंगिरी आणि संबलपूर शाखांमध्ये 300 कोटींहून अधिक रकमेची मोजणी पूर्ण झाली आहे. त्याचवेळी तितलागडमधील दारूचा व्यवसाय सांभाळणारे संजय साहू आणि दीपक साहू यांच्या घरातून 8 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. राईस मिलर आणि ट्रान्सपोर्टर राजकिशोर जयस्वाल यांच्या परिसरातूनही मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाचे महासंचालक संजय बहादूर यांनी शुक्रवारी दिल्लीला जाताना भुवनेश्वर विमानतळावर प्रसारमाध्यमांना सांगितलं की रोख रक्कम इतकी मोठी आहे की मोजण्यासाठी आणखी 2 दिवस लागतील. त्यानंतरच याबाबत अधिकृत माहिती देता येईल. बौद्ध जिल्ह्यातील राईस मिल आणि बुद्धिस्ट डिस्टिलर प्रायव्हेट लिमिटेडवर टाकलेला छापा शुक्रवारी सायंकाळी उशिरा संपला. अन्य 9 ठिकाणी अद्याप तपास प्रक्रिया सुरू आहे. आयकर विभागाने बुधवार आणि गुरुवारी मद्य उत्पादक कंपनी बलदेव साहू आणि ग्रुप ऑफ कंपनीच्या सातपुडा कार्यालयातून 9 कपाटात ठेवलेले 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल प्रथम जप्त केले होते. बराच वेळ कपाटात ठेवल्याने पैसे ओले झालेत. नोटा एकमेकांना चिकटल्या आहेत. नोटा मोजणी दरम्यान आत्तापर्यंत 4 मशीन बिघडल्या असून मोजणीला विलंब होतोय. आता भुवनेश्वरहून मोठमोठी यंत्र आणली आहेत. शुक्रवारी 12 वाजता 6 मोठ्या मशीनमधून नोटांची मोजणी सुरू झाली आणि ती अखंडपणे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे समकक्ष अजित पवार एकमेकांच्या समोरासमोर उभे टाकलेत. फडणवीस यांनी एका खुल्या पत्राद्वारे नवाब मलिक यांना सत्ताधारी महायुतीत घेण्यास नकार दर्शवलाय. एक प्रकारे फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अजित पवार गटातच घेण्यास विरोध दर्शवलाय. त्यामुळं सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये टोकाचे मतभेद निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते 7 डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सत्ताधारी पक्षांच्या बाकावर बसले. 64 वर्षीय नवाब मलिक अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी जोरदार स्वागत केला. या स्वागताचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर नागरिकांनी भाजपवर प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता येते आणि जाते पण देश सर्वात महत्त्वाचा आहे या शीर्षकाखाली अजित पवार यांना एक खुलं पत्र लिहिलंय. देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणतात की सत्ता येते आणि जाते पण देश महत्त्वाचा आहे. नवाब मलिक यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाही तर आपण त्यांचे स्वागत करावे. नवाब मलिक यांना सध्या केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळालाय. त्यांची निर्दोष मुक्तता झाली नाही. या स्थितीत त्यांनी महायुतीत राहणं योग्य ठरणार नाही. तथापि आमचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक शत्रुत्व नाही पण त्यांच्यावर असे आरोप होत असताना त्यांना आपल्या आघाडीचा भाग बनवणं योग्य ठरणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. भाजपला केवळ सांगकामे नेतृत्व आवडते. स्वयंभू नेतृत्व त्यांना नको असतं. म्हणूनच त्यांच्याकडून लोकनेते संपवले जातात. आता वैचारिक मतभेद असले तरी एक क्षमता असलेला भाजपच्या रणनीतीचा शिकार होतोय. याचं दुःख सर्व सहकाऱ्यांसर्व सर्वसामान्यांनाही नक्कीच आहे असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावलाय. दरम्यान रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की प्रशासनावर पकड असलेले, कार्यक्षम, स्पष्ट वक्ते, रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळख असलेले नेतृत्व आज स्वतःच्याच सहकाऱ्यांची बाजू मांडताना अडखळत आहेत. हे बघून अत्यंत वाईट वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या महायुती सरकारमधील सहभागावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या सरकारमधील सहभागाला जोरदार विरोध केल्यानं अजित पवार गटाची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. यावरून रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसह अनेक आमदार गेले. कुटुंबात पडलेल्या फुटीनंतर आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांची साथ देत राज्यभरात फिरून युवा संघर्ष यात्रा काढली
अजित पवार यांनी नवाब मलिक यांची भूमिका मांडल्यावर आम्ही पक्षाची भूमिका मांडू अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र अजितदादांच्या या सौम्य उत्तरामुळे अजित पवार गट बॅकफूटवर गेल्याची चर्चा विधान भवन परिसरात ऐकायला मिळाली. नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीने शनिवारी सकाळी महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यात एकूण 44 ठिकाणी छापेमारी केली. त्यात जवळपास 13 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. अटक करण्यात आलेले संशयित ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा दावा केला जातोय. तपास संस्थेनं महाराष्ट्रात 43 आणि कर्नाटकात एका ठिकाणी शोध मोहीम राबवली. संस्थेने ठाणे ग्रामीणमध्ये सर्वाधिक 31 ठिकाणी, पुण्यात 2, ठाणे शहरात 9, भाईंदरमध्ये 1 आणि कर्नाटकातील एका ठिकाणी छापे टाकले. तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NIAने ISISशी संबंधित नेटवर्क शोधून काढले, जे भारतात ISISची विचारधारा पसरवण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये परदेशात बसलेल्या ISISच्या हस्तकांची मदत घेतली जात होती. भारतात दहशतवादी कारवाया करणं हा त्यांचा उद्देश होता. हे लोक भारतातील ISIS विचारसरणीने प्रभावित तरुणांना आपल्या संघटनेत सामील करायचे. त्यांना ID बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. NIAने यापूर्वी ISIS मॉड्यूल प्रकरणी पुण्यातही कारवाई केली होती. येथून 7 जणांना अटक करण्यात आली. 6 नोव्हेंबर रोजी या 7 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 7ही आरोपी उच्चशिक्षित असल्याचं 12 नोव्हेंबर रोजी उघड झालं. हे लोक नामांकित कंपन्यांमध्ये काम करायचे आणि इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस बनवण्यासाठी कोडवर्डमध्ये बोलायचे. NIAने कोर्टात 4000 पानांचे आरोपपत्र दाखल केले. याशिवाय आरोपींनी वॉशिंग मशीन, टायमर, थर्मामीटर, स्पीकर वायर, 12 वॉटचा बल्ब, 9 वॉटची बॅटरी, फिल्टर पेपर, माचीस आणि बेकिंग सोडा यासारख्या सहज उपलब्ध वस्तूंचा ID बनवण्यासाठी वापर करत होते. आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि कर्नाटकात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी रेकी केली होती. त्यासाठी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठीही त्यांनी ड्रोनचा वापर केला होता. तो ड्रोनही एजन्सीनं जप्त केला आहे.